क्षणोक्षणाचे विचार
टाळी वाजवा एकदा भविष्य कातो काळ सावधान सावधान क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणी हाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावे आवडी संत समागमी धरावे आवडी करावे तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान
पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादे लक्षणम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अखंडं मंडलाकारं व्याप्तयेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः मंत्र सत्यम पूजा सत्यम सत्यम देवदयानिधे गुरुर्वाक्यम सदा सत्यम सत्यम ते परमं पदम लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळेला कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अखिल ब्रह्मांडाला अखिल जगताला ज्यांनी आपल्या पंचमवेदाच्या माध्यमातून या जगताला परमार्थाचं परमोच्च शिखर ज्यांनी दाखवून दिलं साहित्य जगताला दाखवणारा दिशादर्शक अशा पद्धतीचं साहित्य ज्यांनी निर्माण केलं या महाराष्ट्राचं महाराष्ट्रभूषण जगताचं जगतभूषण जगताचे गुरु जगद्गुरु विश्वगुरु संत श्रेष्ठ तुकोबराया यांच्या गाथेतील अतिशय सुंदर अशा पद्धतीचा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला या जड जीवांना परमेश्वराचं ध्यान किंबहुना परमेश्वराचं स्मरण करण्याचा उपदेश करणारा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल। ताली वाजवा भजन करा विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडे करावे तातडे परमार्थाचे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. अखंड हरिनाम सप्ताह. भगवान महाबळेश्वर आणि या महाबळेश्वराच्या यात्रा अमृत महोत्सव सोहळा जवळपास 75 वर्ष पूर्ण झाले. महाराज माणसं जगतो म्हणले तर 60च्या पुढे जाईन झाले. पहा सप्ताह तुम्ही 75व्या पर्यंत नेला म्हणजे तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. संगीत श्री रामचरित मानस कथा, ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ आणि हरिकीर्तन चालत आलेल्या या कीर्तन सेवांमध्ये 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुमचे आमचे सर्वांचे स्नेही असणारे, आम्हाला अतिशय प्रिय असणारे अजय महाराज असतील किंवा शिवाजीराव असतील किंवा आपले शेषराव महाराज असतील किंवा तुम्ही सगळेजण, सगळ्यांच्या प्रेमापोटी, सगळ्यांच्या स्नेहापोटी, कारण एका महाराजाकडे थोडीच प्रेम असतं, सगळे महाराजच जमा केले तुम्ही, आता एकट्याचं कुठं आहे. सगळ्या साधू संतांच्या महात्म्यांच्या प्रती तुमचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमातनं ही 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. महाराज अतिशय सुंदर अशा पद्धतीचं महाराजांचं एक थोडं 2 मिनिटच आम्ही पाहिलं कथेचं थोडंसं विश्लेषण त्यांचं सुंदर वाणी आहे. त्याच्यानंतर चरणदासजी महाराज, संगमेश्वर महादेव संस्थान सापळी, सगळ्या महात्म्यांच्या सानिध्यात तुम्ही लोक राहिले. शंकर महाराज असतील, एका विभूतीनं काहीतरी एखादं बीजारोपण करावं आणि त्या विभूतीच्या मार्गदर्शनाचा किंवा त्याच्या पावलावरती पाऊल टाकून आपण तो वसा तसाच चालवत राहावा, हे फार म्हणजे आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे आणि तुम्ही त्याला पात्र आहात. सर्व साधू संत महात्म्यांच्या सहकार्याने आणि विशेष म्हणजे महाराज गणेश महाराज असतील, ताल सम्राट. मला काय वाटलं होतं गणेश महाराज की आम्ही खूप पकवाजे पाहतो, जसे तुम्ही रोजच नवनवीन महाराज पाहता तसे खूप पकवाजे पाहतो. मला वाटलं बा काही जण आता आम्हालाच लोक आणखी तर काय आम्ही वैराग्य मूर्ती झालो न झालो माहित नाही, पण लोक म्हणतात वैराग्य मूर्ती हात, त्याच्यानंतर प्रबोधनकार हात, जे आहे ते आहे, आम्हाला माहित नाही. तसं मला वाटलं की बा खूप जण बऱ्याच मोठ्या मोठ्या पदव्या लावतात, तसं काही असेल, पण ताल सम्राटाच्या वरची कोणती पदवी असेल तर ती यायला द्यायला काही हरकत नाही. सुंदर पद्धतीनं स्वभाव आणि कला या दोघांचं उत्तम अशा पद्धतीचं संमिश्रण म्हणजे गणेश महाराज, ऐका नाही. आणि त्यानंतर गायन. मी तुम्हाला खरं सांगतो महाराज, मला खोटं बोलता येत नाही. बोलतो म्हणलं तरी बोलू नये. महाराज माणसांनी जर लबाड बोललं तर दुनिया लबाड बोलायला शिकते. आतापर्यंतच्या आता परिसर कुठला आहे, कुठं जागेचं महात्म्य असतं, कुठं माणसांचं महात्म्य असतं आणि कुठं कुठं त्या परिसराचं आणि क्षेत्राचं महात्म्य असतं. आणि इथं 3ही गोष्टी आहेत. एक तर तुम्ही महात्म्य जमा केले, दुसरी गोष्ट तुम्ही गुणीजन सगळे आहात, तिसरी गोष्ट माता पैनगंगेच्या काठावरती तिच्या कुशीमध्ये आपण या ठिकाणावरती आहो. आणि जागेचं महात्म्य म्हणजे महाबळेश्वर, त्याचं नावच महाबळ आहे.
साधं सुद्धा बळ नाही तर महाबळ आहे आणि त्याच्या सानिध्यात आपण करतोय म्हणजे फार आनंदाची बाब आहे. आजपर्यंत मी जवळपास मला वाटतं 2016 पासून आणखी नाही कीर्तन आम्ही शिकलो नाही, आणखी नाही आम्हाला कीर्तन व्यवस्थित येत नाही, पण तरीही ही लोक ही मंडळी म्हणतात की महाराज तुम्ही कीर्तन करा. हा त्या अभ्यासामध्ये 7 ते 8 वर्षाच्या प्रवासामध्ये 2 वेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं, एक अगोदर आणि आज इथं. कला ही मनुष्याच्या मनोरंजनाचं साधन मुळातच नाही महाराज. कला ही समोरच्याच्या काळजामध्ये घर करण्याचं साधन आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कीर्तन हे मनोरंजनाचं साधनच नाही. लावणी विना, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस जो अंतकरणात उतरवायचा असतो आणि त्याची वाट मोकळी करणारी ही मंडळी आहे, ती आज माझ्या डोळ्यामध्ये तरळत होती. मला आवरता आवरता कसं तरी पाणी आवरलं, नाही तर डोळ्याला धारा लागायच्या राहिल्या होत्या. का? कारण वय मला वाटतं तुमचं किती महाराज? 25 वर्ष, 21 वर्ष, म्हणजे उंचीनच वाढले, वयानं वाढले नाही आणखी. इतका सुंदर आवाज, इतका सुंदर. थोडासा वेळ आपला गेला तर हरकत नाही, पण तुम्हा सर्वांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. माझ्या वाणीला बोलता येणार नाही, पण काळजामध्ये भरपूर तुमच्यासाठी आज प्रेम आहे. सगळ्या मंडळींना सोबत घेऊन सगळ्यांच्या हर्ष उल्हासामध्ये आजची ही सेवा आपण पार पाडण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा अभंगाचा प्रतिपाद्य विषय. आता विषयाला हात घालण्यापूर्वी महाराज काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यात महत्वाचं, जगद्गुरु तुकोबाराय नेमका दिशानिर्देश का करतात? कशाचा? का प्रत्येक क्षणाला, ईच अँड एव्हरी मोमेंट, प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या परमात्म्याचं स्मरण करत राहा. का करत राहा? कुणीतरी काहीतरी, माझ्या वडिलांची मिराशिका देवा, कुणीतरी मागच्यांनी सांगितलं म्हणून पुढच्यांनी करायचं. याला काय म्हणतात? परंपरेचं वहन करणे, परंपरा वाहत नेणे. पण सांगितलेल्या गोष्टीचा तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्याचा अवलंब करणे, याला म्हणतात वसा चालवणे, वारसा चालवणे. परंपरा वाहने वेगळं आणि वारसा चालवणे वेगळं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही सगळेजण, अरे शास्त्र सांगतात म्हणून नाही, तर तुम्ही प्रत्येक जण प्रत्येक वेळेला एकाच गोष्टीचा विचार करा, का तुम्ही इथं नेमके आले कशासाठी. एक. दुसरी गोष्ट, आलेले असताना तुम्हाला इथं करायचंय काय. 2. आणि तिसरी गोष्ट, तुमच्याकडे वेळ किती आहे. 3. एक, का आले, कशासाठी आले, कितीचा वेळ आहे आणि काय करायचं. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात प्रत्येक क्षणाला देवाचं स्मरण करा. का? कारण जिथं तुम्ही वावरताय ना, हा भवाचा सागर आहे, हा 184चा फेरा आहे आणि हा भव सिंधू आहे. तुम्हाला ह्या गंगेतनं पलीकडे जाता येईल, कितीही पाणी येऊ द्या, पण भवाच्या सागरातनं, भवाच्या गंगेतनं तरुण जायचं असेल तर त्याच्यासाठी काही साधन सांगितलं, ते आहे संत महात्म्यांची वचनं आणि परमेश्वराचं नाम. पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मग तुम्ही म्हणसाल आम्हाला काही गरज नाही. हे आताचे लेकरं म्हणतात आताच काय देवदेव करायची गरज आहे का म्हणतात. आपलं काय वय झालं का म्हणतात. आताच म्हाताऱ्या माणसाचं काम आहे म्हाताऱ्यानं देवदेव करत राहावं, आपलं काय काम आहे का. तर तुकोबाराय त्याला उत्तर देतात, अरे वेड्यांनो, नाशिवंत देह आहे हा. देह पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे, रोज म्हणतो, पण या देहाचा अनुभव असा घ्या का एका क्षणामध्ये तुमच्या या देहाची पूर्ण त्या ठिकाणी नासाडी होऊ शकते. या देहातला श्वास जाण्याला उशीर आहे, हा देह संपू शकतो. का? कारण आयुष्याला खाणारा काळ कुठंतरी तुमच्यावरती, आमच्यावरती टपून बसलेला आहे. पुढे चालून महाराज म्हणतात, मग ह्यातनं मुक्त होण्याचा मार्ग कसा. कारण काही जण म्हणतात महाराज खूप लय देवदेव केला हो, पण मार्गी लागला नाही. त्या अमुकानं खूप परमार्थ केला म्हणतात, पण त्याच्या परमार्थाचं काही सार्थक झालं नाही महाराज, लई नाश झाला हो त्याचा. का? कारण संतांनी सांगितलेल्या वचनांचा ते काय म्हणतात मार्ग,
संतांनी अनुकरण, संतांनी सांगितलेल्या वचनांचं शब्दांचं पालन आणि संतांनी दिलेल्या नामाचं स्मरण जर योग्य पद्धतीने केलं तर जगात भवसिंधूमध्ये तुम्हाला गटांगल्या खाणे शक्यच नाही, कारण संतांची वचनं त्या पद्धतीची आहेत. आणि म्हणून तुकोबाराया म्हणतात संतांची संगत करा, संगत करा, संत समागम धरा. आणि संतांची संगत का धरा? कारण संतांपाशी परम नावाचा अर्थ आहे. अर्थ तुम्ही संसारात कमवू शकता, पण परमार्थ हा संतांपाशीच भेटतो, इतरत्र भेटू शकत नाही. आणि शेवटाकडे जगद्गुरु तुकोबाराया जाऊन म्हणतात, अरे वेडांनो, ज्या संसाराला तुम्ही माझं म्हणताय ना, ज्या प्रपंचाला तुम्ही माझं म्हणता, जो व्यवहार माझा म्हणताय, एकदा सगळ्या तुम्ही आजपर्यंतच्या केलेल्या संसारावरती, इस्टेटीवरती, प्रॉपर्टीवरती, तुमच्या जमीन जुमला बंगला पैसा अडका सगळ्यावरती एकदा नजर टाका. आणि नजर टाकल्याच्या नंतर त्याच्यातली फक्त मला एक वस्तू कोणीतरी अशी सांगा जी तुम्हाला शेवटाला जाताना सोबत नेता येईल. एक, याचा धुरा फोडावा, त्याचा धुरा फोडावा, याच्या घराचं काहीतरी करावं, त्याची टोपी त्याला घालाव, याचं व्याज बुडवाव, त्याची दिडी बुडवाव, याचं हे करावं ते करावं, आयुष्यभर सगळं केलं, पण त्यातली एकही वस्तू नेता आली नाही. मग नेता येण्यासारखी वस्तू कोणती आहे? जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात एकच, ज्याचं स्मरण प्रत्येक क्षणाला आपल्याला करायचं आहे, ते परमात्म्याच्या नामाचं. आणि म्हणून या भवाच्या सागरातल्या या आंधळ्या जगामध्ये जगू नका म्हणले, कारण तुकोबाराया स्वतः म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. अरे तुम्ही ज्यांना देवदेव म्हणता त्या देवाला बाहेर कुठंतरी शोधण्यापेक्षा तुमच्यात एक विराजमान झालेला आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतो सनातना. सनातन असणारा परमात्मा तुमच्या अंतःकरणात अंश रूपानं वास्तव्याला बसलेला या देहाच्या कुडीमध्ये. आणि त्याला गाडगे महाराजांसारख्या संतांनी सांगितलं का तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. संतांच्या वचनावरती चालणाऱ्या सज्जनाच्या अंतःकरणात परमात्मा असतो. देवळात फक्त दगडाची मूर्ती असते, पण देवळातल्या दगडाच्या मूर्तीमध्ये जीव तेव्हाच येतो जेव्हा याच्या काळजामध्ये देवाची जागृती होते. आणि म्हणून तुकोबाराया म्हणतात, आंधळ्या डोळ्याने इथं वागू नका, कारण अल्पसा वेळ तुमच्याकडे आहे. काळ तुमच्यावरती टपून बसलेला असताना तुम्ही जर वेड्यासारखं करत असाल तर याला काही अर्थ नाही, कारण हा देह नाशिवंत आहे, काळ खाण्यासाठी टपून बसलाय. आणि तुम्हाला जर याच्यातनं सुटायचं असेल तर एकच करायचं आहे, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं प्रत्येक क्षणाला नामस्मरण. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल. आता काय झालं महाराज, भावार्थ सांगितला म्हणजे आपण त्या चौकटीतून मोकळे झालो, है की नाही? एक संप्रदायाचा दंडक असा आहे का, एकदा सार त्याचं निवडून दिलं, चौकटीतनं मोकळे झाले की रस्ता मोकळा आहे, कुठेही फिरा, है की नाही? इकडे जाता येतं, इकडे जाता येतं. तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सांगतात का प्रत्येक क्षणाला मोठी जत्रा भरली महाराज आपल्या महाबळेश्वराचं. आता आपलं तर अतिशय सुंदर महाराज गाव छोटसच आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आल्याच्या नंतर वाटलं थोडस गाव आहे, किती असेल असं असं असून मग न राहून आम्हाला प्रश्न विचारायची सवय. विचारलं सगळं, लोकसंख्या किती, माणसं किती, घर किती, असं तसं, कमाई काय, शेती किती. कारण महाराज लोक जेव्हा घराला येतात तेव्हा आधी कमाई विचारतात. हा म्हणजे यांच्याकडे काही टेक्निक असतात, समोरच्याच्या खिशातलं आपल्या झोळीत कसं येईल याची एक प्रक्रिया आहे, आणि त्याला त्या ठिकाणी साधू संतांची टेक्निक म्हणतात. तर सगळं विचारलं, मला वाटलं बा छोटस गाव आहे, काय होणार आहे, पण छोटस गाव असणार, छोटं असणारं गाव इतक्या मोठ्या अंतःकरणाचं आहे हे समोरासमोर सर्वांना भेटल्याच्या नंतर कळलं. ओ जत्रा भरली होती, इथं होतं आपण, आणि यात्रा भरल्याच्या नंतर यात्रेमध्ये असंख्य लोकांनी दुकानं मांडली महाराज, असंख्य लोकांनी दुकानं मांडली. त्यात एक दुकान मांडून बसलेला होता, आजीबाई लक्ष द्या. एकानं दुकानात त्या ठिकाणी काय ठेवलं का, जेवताना ताटावरती माशी बसणार नाही याचा उपाय म्हणून एक पुडी ठेवली होती, आणि त्या पुडीची किंमत ठेवली 2 रुपये. जेवताना ताटावरती माशी बसणार नाही याचा औषध उपाय. 5000 पुड्या घेऊन आला महाराज जत्रेमध्ये, आणि 5000 पुड्या घेतल्या
जत्रात दुकान मांडून बसला, प्रत्येकाला सांगितलं जेवताना ताटावरती माशी बसणार नाही याचं औषध आहे, आणि सांगितल्याच्या नंतर बिचाऱ्यानं 5,000ला 5,000 पुड्या 2-2 रुपयाला विकून टाकल्या, 10,000 रुपये झाले, घेऊन निघून गेला. एका जणानं काल परवा ते मोबाईलवर सांगितलं का बिझनेस करणं फार सोपं आहे. म्हणलं आता प्रयागचा कुंभ भरला आणि 40-50 लाख लोक रोज दर्शनाला येणार हातं, आणि 40-50 लाख मधल्या 10 लाख लोकांना जरी आपल्याला 1-1 रुपया भीक म्हणून दिला तरी आपण लखपती होतो मला एका दिवसात. मग ते धंदा करावं का? तसं यानं काय केलं, 2-2 रुपयाला 1-1 पुडी 5,000 पुड्या विकून टाकल्या, एका दिवसात 10,000चा धनी झाला. पण ते पुडी देताना प्रत्येकाला सांगितलं की ही पुडी एकदाच खोलायची आहे आणि ती घरी गेल्यावर जेवताना ताटावरतीच खोलायची. सगळ्यांना पुड्या घेतल्या, घराकडे निघून गेले, आणि घरी गेल्याच्या नंतर एक होता शाना सदग्रस्त. त्या ग्रहस्थानं आपल्या घरी जेवायला बसल्याच्या नंतर ताटावरती बसल्याच्या नंतर हळूच आता पाणी फिरवायला लागला, आणि माशी येऊ नये कधीच आता इथून पुढे म्हणून ताटाच्या पुढे त्यानं ती पुडी उकलली, आणि त्या पुडीमध्ये लिहून होतं उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माशी हाना, माशी ताटावरती कधीच बसणार नाही. माशी ताटावरती कधीच बसणार. हा त्याच्यावरचा उपाय आहे, हे त्याचं औषध आहे. मग हे औषध आपल्याला कुठून आणावं लागलं? आपलंच आहे, आपल्याच भांडवल करून आपल्यालाच वाढलं महाराष्ट्रानं, पण तो धनिक झाला आहे का नाही. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जो शिवाचा असणारा अंश जीव जो माझ्यात आणि तुमच्यात विराजमान आहे ना, त्या जीवाचं शिवाचं जीवाचं जे नातं आहे, त्या परमात्म्याचं आणि आपलं जे नातं आहे ना, त्या नात्याच्या मधामध्ये एका मावशीनं खेळ केला, आणि त्या मावशीचं नाव आहे माया. या मायेनं खेळ कसा केला महाराज? आईला लेकरू खेळवायचं आहे, लेकरू रडायला लागलं, पण रडत असताना आईला इकडे घरातली कामं सुद्धा करायची, घरातली कामं करायची. लेकरू रडायला लागलं म्हणून आईनं काय केलं, लेकराला थोडंसं खेळणं दिलं आणि आई काम करायला लागली. विषयात विस्तार व्हायला लागला, विषयांतर होणार नाही, फक्त लक्ष ठेवा तुम्ही. आई काम करायला लागली, खेळणं ठेवलं आईनं, पण लेकरानं ते खेळणं खेळता खेळता बाजूला टाकलं आणि परत आईची ध्यान आली, आईकडे पळत आलं. मग आई म्हणली हे काय अशानं आपल्याला काम करू देणार नाही, मग याचा काहीतरी उपाय केला पाहिजे. मग आईनं काय केलं, पार मंडपाच्या बाहेर तिथपर्यंत दूरवर लेकरू नेऊन ठेवलं, वाटामध्ये 1-7-8 खेळणे आठवत ठेवले, आणि अलीकडे येऊन आपलं काम करायला लागले. लेकरू आईच्या ओढीनं रांगत 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 थोडं पुढं आलं, एक खेळणं घेतलं, थोडा वेळ भुललं, खेळलं त्या खेळण्यासोबत, पुन्हा आईची ध्यान आली, पुन्हा पुढं आलं, पुन्हा थोड्या वेळानं खेळणं दुसरं सापडलं, दुसरं खेळणं घेतलं, खेळलं, थोडं पुढे आलं, परत तिसरं खेळणं घेतलं, खेळलं. तितक्या कामापर्यंत आईनं आपलं काम तितक्या वेळेमध्ये साधून घेतलं. आईचं कामही झालं, लेकराचं रडणंही थांबलं, आणि त्याला आपल्या आईची आठवण देखील झाली. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, तुम्हाला आम्हाला खेळवणारी जशी आई लेकराला गुंतवते खेळण्यामध्ये, तशी माया तुम्हाला आम्हाला गुंतवते प्रपंचात आणि संसारात, संसारातल्या क्षणिक सुखामध्ये. लेकरू झालं, एक सुख आलं, लग्न झालं, दुसरं सुख आलं, नातूपंतू झाले, तिसरं सुख आलं, शेती घेतली, चौथं सुख आलं, गाडी घेतली, 5वं सुख आलं. एक एक सुखाचे क्षण जीवनामध्ये आले, पण जसे जसे ते संपले आणि त्यातनं प्रपंचामध्ये रट्टे बसायला लागले, पुन्हा देवाचं गाणं. माया वेगळे भ्रमला Yeah.
हा जीव मायेच्या अधीन झाला, मायेनं याच्यावरती नियंत्रण केलं, परिणामी हा जीव त्या ठिकाणी मायेमुळं भ्रमित झाला, त्याला आपल्या जीवाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे ओळखता आलं नाही, म्हणून याची फजिती झाली. आणि मग फजिती झाली हे कधीपर्यंत आहे? जोपर्यंत जीव या देहामध्ये आहे तोपर्यंत याची फजिती, आणि मग जोपर्यंत आहे तोपर्यंत फजिती. आयुष्यभर जगत असताना केलेल्या चुकीच्या कामांचा परिणाम जीव देहानं सोडल्याच्या नंतर, देहाला जीवानं सोडल्याच्या नंतर पुन्हा परिणाम भोगावे लागतात आत्म्याला. काही काही जणांनी सांगितलं आत्मा तर अजर आहे, अमर आहे, त्याला तर कोणी जाळू शकत नाही, पळू शकत नाही. स्वतः गीतेतही सांगितलं नैनम छेदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकानाच्या एवं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः. याला जाळता येत नाही, याला कापता येत नाही, याला भाजता येत नाही, याला काही सुकवता येत नाही, वारा याला सुकवत नाही, काही नाही. मग काय? पण त्या गरुड पुराणामध्ये सांगितलं का बाबा या जीवात्म्याला त्रास भोगावा लागतो, तो त्याचा नाही तर त्यानं देहात असताना केलेल्या चुकीच्या कर्माचा, हे का नाही? आणि म्हणून संत सांगतात, जगद्गुरु तुकोबाराया सांगतात का तुम्ही या गोष्टीत पडू नका. मुळात का पडू नका? कारण ही माया तुम्हाला आम्हाला ग्रासण्यासाठी तयार आहे, ओ करून तयार आहे, आणि तुम्हाला आम्हाला फक्त देवाचं ध्यान घ्यायचंय. महाराज काय झालं, जाळीदार वृक्षावरती फळं दिसले, फळं दिसल्याच्या नंतर एक गृहस्थ एक शेतकरी तिथं फळ तोडायसाठी गेला, आणि फळ तोडाय गेल्याच्या नंतर ते फळ हातात घेऊन तोडणार इतक्यात त्याच्या समोर भस्कन वाघ आला. महाराज वाघ पाठी लागला म्हणून पळायला लागला. पळत असताना आता पळावं कुठं, वाघासोबत आपल्याला सामना करता येत नाही. मग त्यानं विचार केला कुठंतरी झाडावरती पळावं, पण झाडावरती वाघ येतो. मग विहिरीमध्ये उडी मारता मारता त्याला कुठंतरी वडाची पारंबी दिसली, पारंबीला धरून लटकून बसला. का? कारण विहिरीत उडी मारताना त्याला खाली मोठा अजगर दिसला. महाराज मग पळता पळता वाघाच्या सोडवणुकीसाठी विहिरीत पडताना खाली अजगर दिसला, म्हणून त्यानं वर पारंबीला धरलंय, वडाच्या पारंबीला धरून यानं विचार केला इकडं वाघ आहे, खाली अजगर आहे, आणि दोघे आपल्याला गिळण्यासाठी तयार आहेत. पण ज्या पारंबीला आपण धरलं ना ती पारंबी तरी किती मजबूत आहे म्हणून पाहायला लागला. वर पाहतो तर काय, त्या पारंबीला 2 उंदर कापायला लागले होते, आणि कातरणारे उंदर जवळपास अर्धी पारंबी कातरल्या. एक काळा उंदीर आणि एक पांढरा उंदीर, दोघांनी त्याला कातरलं. अर्धी कातरणं झाली, आणि अर्धी कापल्याच्या नंतर यानं विचार केला की बाबा आपण ज्या पारंबीला धरलो तिला कापलंय, आता याच्यातनं सोडवायचं सुटायचं कसं. विचार करता करता त्याच्या लक्षात आलं की ज्या फांदीच्या पारंबीला आपण धरून लटकलो त्याच फांदीला जे एक आग्या मोहळाचं त्या ठिकाणी गड्डा होता, माश्या सगळ्या उठून गेल्या झटका बसल्यामुळं, आणि मधाचे थेंब पडायला लागले. एक एक थेंब त्याचा झोका घेऊन चाटायला लागला. आता एक झोका घेतो चाटायला लागला, मग दुसरा झोका घेतो चाटायला लागला. तितक्यात परमात्म्याचं त्या ठिकाणी विमान आलं. देव म्हणला अरे बाबा इथं एवढ्या अडचणीत पडला, चल म्हणले माझ्यासोबत, चल म्हणले आता तुला नेतो. यानं म्हणला थांबा देवा एक थेंब घेऊ द्या. अरे आता तरी नेतो, चल. नका नका दुसरा थेंब घेऊ द्या. देव म्हणला कर्म दरिद्री हास रे तू, तुला दारावरती देव आला तर तुला काही सुधरणं झालं, असा कसा मायेमध्ये भ्रमित झाला, नको नको तू इथंच बरं हास म्हणले. देव बापा आपले आपले निघून गेले, तू याच्यातच राहा. आणि याच्यात राहिल्याच्या नंतर मधाचा गड्डा संपला. 100 वर्षाचं आयुष्य भरत आलं, आणि आल्याच्या नंतर आता म्हणायला लागला काय करू सांगा मी काय करू सांगा
म्हणणार जीव. काय करू म्हणे आता, सुधरणं झालं. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी देवा काय करू. देव म्हणले गाढवा तुला न्यायला आलो होतो, तेव्हा तुला सुधारलं नाही, आता रट्टे बसायला आणि बोंबलायलास का म्हणले तू. आणि हे लोक कसे आहेत महाराज. नाथ महाराज म्हणले काल ते थोडस मला कन्फ्यूज झालं होतं का. नाथ महाराज म्हणले का तुकोबार आहे म्हणले, कोणी का म्हणा संत म्हणले. काय म्हणले, कितीही सांगा न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. आमचं काय चाललंय म्हणले, का नाही. तुकोबार आहे. कळ येईल अंतकाळी. महाराज म्हणले तुमच्या आमच्या फायद्याच. हे लोक फक्त सुखाचे होत. एरती माईके, हे जन्म देतात दुःखाला पण आपल्याकडनं अपेक्षा करतात सुखाची. हे लोक कसे आहेत महाराज. परमार्थ. एका साधकानं तुकोबारायांना प्रश्न केला. साधक म्हणला महाराज देवदेव केला, सगळंच केलं, सगळं केलं, पण आमच्या जीवनातलं नैराश्य आणखी गेलं नाही का नाही. आमच्या जीवनातलं काय म्हणतो, व्हॉट इज द रिझन ऑफ नर्वसनेस इन अवर लाईफ. देवा आमच्या जीवनातलं नैराश्य संपच ना, काय कारण आहे म्हणले सांगा. तुकोबाराय म्हणले गाढवांनो वेडांनो. महाराजांची भाषा अशीच होती महाराज तुकोबारायांची. बरे झालो देवा कुणबी केलो, नसता दंभेची असतो मेलो. शेतकरी भाषा. गाढव व्हा म्हणले, तुम्हाला कळत नाही. The ignorance of spirituality and religion. The ignorance of spirituality and religion, that is the main reason of nervousness in our life. आमच्या जीवनामध्ये केलेलं धर्माकडचं आणि केलेलं अध्यात्माकडचं दुर्लक्ष. संतांनी सांगितलं सगळं पण यानं ऐकलं सगळं पण यानं आचरण तसं केलं नाही. परिणाम अध्यात्माकडं आणि धर्माकडं दुर्लक्ष झालं आणि या दुर्लक्षामुळं आमच्या जीवनामधलं नैराश्य जाईना आणि मग परत रडत इकडं आले. तुकोबारायांना केलेल्या प्रश्नावरती साधकाच्या प्रश्नाला तुकोबाराया म्हणले, अरे वेड्या, या भवसागरातनं तरुण जायचं असेल आणि जीवनातलं नैराश्य जर संपवायचं असेल फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे विचाराचा, अभंगाचं पहिलं चरण.
तरावया पार भव सिंधू. कधी करा? प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळी विचार ठेवा म्हणले अंतःकरणामध्ये. कशाचा? का प्रत्येक क्षणाला सांगतात तुकोबराया? कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही महाराज. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. पाय काळे निळे पडाले होते एका जणाचे, काळे निळे पडले आणि काळे निळे पडले म्हणून डॉक्टरकडे आला. डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब हे पहा म्हणला म्हणजे पाय कसे काळे निळे पडले. डॉक्टरनं बारकाईनं विचार केला, अभ्यास केला आणि डॉक्टर म्हणले तुम्हाला फार मोठी बिमारी झाली आणि तुमचे पाय मांड्यापासून तोडावं लागतात म्हणले. नाही तोडले तर तुम्ही मरून जाता. यानं म्हणला मरण्यापेक्षा पाय गेलेले काही हरकत नाही, तोडा साहेब म्हणला, काही हरकत नाही. डॉक्टर म्हणला चिंता करू नका, तुम्हाला प्लास्टिकचे पाय बसू, आपण चालण्या फिरण्यापुरतं साधन देऊ, प्लास्टिकचे बसू, पण तुमचे पाय तोडल्याशिवाय हरकत नाही, यानं तोडा म्हणला. मग तोडा म्हणल्याच्या नंतर ऑपरेट केलं, ऑपरेशन झालं, पाय तोडण्यात आले. पाय तोडल्याच्या नंतर आर्टिफिशियल पाय त्याला बसवण्यात आले आणि बसवलेल्या पायावरती काही दिवसानं चालाय फिरायला लागला आणि बरेच दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा त्याचे पाय काळे निळे पडायला लागले. यानं म्हणला पहिले आपले स्वतःचे होते पाय काळे निळे पडले, काही हरकत नाही म्हणला. ऑपरेशनही केलं आणि डॉक्टरकडे गेलो आणि त्यानं ते तोडूनही काढले, सगळं झालं. आता हे प्लास्टिकचे होते हे काळे निळे पडायले म्हणला. मग परत डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला दाखवलं, साहेब तुम्ही मागच्या वेळी माझे पाय काळे निळे पडायल्यानं तोडले म्हणून हे बसवले तर हे परत काळे निळे पडायला लागले म्हणला, काय करावं? डॉक्टरनं बारकाईने विचार केला आणि सांगितलं तुमच्या जीन्सचा कलर लागायला म्हणे त्या पायाला. हे असे लोक हात काही कळत नाही महाराज. कोण्याही महाराजानं यो येड्यात काढा निघून जा. प्लास्टिकचे पाय आहेत, याच्यात काही शिराय नाही तर रक्तही नाही, याला कातडाही नाही, चामडाही नाही, तरी का काळे निळे पडायले? डॉक्टर म्हणला तुमच्या पॅन्टचा जीन्सचा कलर लागायला म्हणे त्याला. कधी सांगितलं? पाय गेल्याच्या नंतर. मग आता काही फायदा काही नाही. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात प्रत्येक क्षणाला विचार करा. वेळ जर गेली तर पुन्हा तुमच्या हातात काही नाही. का? कारण मनुष्याचं आयुष्य कसं आहे? आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य